उत्तरं यत् समुद्रस्य हिमाद्रचैव दक्षिणम् उत्तरं यत् समुद्रस्य हिमाद्रचैव दक्षिणं वर्षं भारती यत् संतती। अर्थात उत्तर दिशेच्या समुद्रापासून दक्षिण दिशेच्या हिमालयापर्यंत, पूर्व दिशेच्या बंगालपासून पश्चिम दिशेच्या अरबी समुद्रापर्यंत जी भूमी आहे, जो देश आहे, त्या देशाला आपण भारत देश म्हणतो। आणि भारत देशामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक नागरिकाला आम्ही भारतवासी किंवा भारतीय नागरिक म्हणतो। इतिहासात असा एक राजा होऊन गेला, ज्या राजाचं नाव जरी उलटा केलं तर तो आयुष्यभर आपल्या जीवाची लढत राहिला। खरं तर राजा शिव छत्रपती, ज्या राजांना अख्ख्या हिंदुस्थानाला स्वाभिमान शिकवलं, ज्या राजानं अख्ख्या हिंदुस्थानाला जगण्याचा मंत्र दिलं, पिढ्यानपिढ्या ज्या राजाला न पाहता आजही सुद्धा प्रत्येक घरात त्यांना देवता समान पूजतात। नेमकं या राजानं भारताला दिलं तरी काय? ज्या राजाचं नाव घेतलं तरी आमचं रक्त सळसळतं, ज्या राजाचं नाव घेतलं तरी आमचं रक्त पेटून उठतं, ज्या राजाचं नाव घेतलं तरी आमचं मन जागं होतं। आजही झोपलेल्या मनाला जर जागं करायची वेळ आली तर फक्त एकच मंत्र। आजपर्यंत इतिहासात अनेक लोक आली, अनेक लोक गेली, अनेक महावीर आले, अनेक महावीर गेले, परंतु येण्याची आणि जाण्याची नोंद इतिहासात आजपर्यंत कोणीच घेतली नाही। छत्रपती शिवाजी महाराज की हा जय जो शब्द आहे, छत्रपती शिवाजी महाराज की असं म्हटल्यावर जेव्हा तो शब्द आमच्या तोंडून बाहेर पडतो, हे आम्हालाच कळत नाही की हा शब्द आमच्या तोंडून कधी बाहेर पडला। अशी शिवाजी महाराजांची महिमा आहे। महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी गड येथे झाला। त्यांची आई जिजाऊ आणि वडील शहाजी भोसले। शिवाजी महाराजांना आपण शिवराय, शिवाजी महाराज, शिवबा तसेच इतर नावांनी आम्ही त्यांना भारतामध्ये ओळखले जातं। महाराजांना त्यांची आई जिजाऊ लहानपणापासून त्यांना महाभारत, रामायण, इतर महापुराण तसेच महावीरांची गोष्टी सांगायची। ज्यावेळी जिजाऊ शिवाजी महाराजांना गोष्टी सांगायची त्यावेळी शिवाजी महाराज त्या गोष्टीतून प्रेरणा घ्यायचे। शिवाजी महाराजांनी लहानपणामध्ये दृढ संकल्प घेतलेला की मी मोठा झाल्यावर मी प्रभू श्री रामचंद्र सारखा राजा होईल, मी प्रभू श्री कृष्ण सारखा राजा होईल, अशी इच्छा त्यांनी मनामध्ये बाळगून घेतली। आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज मोठे झाले त्यावेळी त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली। तुमच्यापैकी कोणी कोल्हापूरमध्ये स्थित पन्हाळगडला गेले का? पन्हाळगड, नेमका या पन्हाळगडचा इतिहास काय आहे? ह्या इतिहास जाणून घ्यायच्या अगोदर मी एक प्रश्न विचारू इच्छितो। तुम्ही कुठल्याही मुलाला जाऊन विचारा की तुझ्यासाठी तुझा आदर्श कोण किंवा तुझ्यासाठी तुझा फेवरेट व्यक्ती कोण? मी निश्चित सांगतो तो मुलगा तुम्हाला सांगेल माझ्यासाठी माझा फेवरेट, माझा आदर्श सलमान खान असू शकतो, आमिर खान, शाहरुख खान, कोणी असू शकतो। ओके, मी मान्य करतो की तुमच्यासाठी तुमचा आदर्श एक ऍक्टर आहे, जो व्यक्ती स्वतः आमच्या घरात राहतो, जो व्यक्ती रखरखत्या उन्हामध्ये राबतो, जो व्यक्ती आपला मुलगा एक ऑफिसर व्हावा, डॉक्टर व्हावा, इंजिनियर व्हावा अशा इच्छेने रखरखत्या उन्हामध्ये राबतो, तो बाप तुमच्यासाठी आदर्श नाही वाटत का? त्याचबरोबर कोणी रायगड पाहिलं का? रायगडवर पाहण्यासारख्या दोन गोष्टी आहेत। एक शिवाजी महाराजांचं शौचालय। शौचालयामध्ये पाहण्यासारखं काय आहे की त्या काळामध्ये अर्थात महाराजांच्या काळामध्ये जो वेस्ट पदार्थ आहे तो कशा प्रकारे डिकम्पोज होत होता ते महाराजांच्या काळात संशोधन केलं होतं। त्याचबरोबर रायगडवरती दुसरी गोष्ट आहे पाहण्यासारखी, ते म्हणजे मंदिर। रायगडवरती एक मंदिर आहे जे कधी तुम्ही लांबून पाहिलं तर ते मंदिर तुम्हाला मस्जिद सारखं दिसतं। आतून पाहिलं तर त्यामध्ये एक महादेवची पिंडी आहे। लांबून पाहिलं तर मस्जिद आणि आतून पाहिलं तर महादेवची पिंडी। याचा नेमका कारण काय असावा? तर या मागचं कारण असं होतं की ज्यावेळी शत्रू रायगडवरती आक्रमण करेल त्यावेळी संपूर्ण रायगड जरी नाश झाला तरी 72, परंतु मंदिर आणि ती पिंडी सुरक्षित राहिलं पाहिजे, हा उद्देश होता। मी सांगतो तुम्हाला, रायगडला 2 वेळा जाळलेलं होतं। एकदा औरंगजेबनी जाळलेलं आणि एकदा ब्रिटिशांनी जाळलेलं।
संपूर्ण रायगड जरी जळलं तरी ते मंदिर आजही सुद्धा रायगडवरती सुरक्षित आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे. त्याचबरोबर संभाजी महाराज, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज. संभाजी महाराजांना 16 भाषा यायच्या. किती भाषा यायच्या? 16 भाषा. आजच्या मुलांना 3 भाषाशिवाय इतर कुठलीही भाषा येत नाही. एक शाळेमध्ये कन्नड शिकवतात, दुसरं इंग्लिश एक विषय आहे, इंग्लिश कोणाला येतं कोणाला नाही. तिसरी आपली मातृभाषा, समजा आपली मातृभाषा कोकणी आहे, कन्नड इंग्लिश आणि कोकणी या 3 भाषेशिवाय इतर कोणतीही भाषा त्यांना आजच्या मुलांना येत नाही. संभाजी महाराजांना 16 भाषा यायच्या. मराठी, तमिळ, तेलुगू, उर्दू, मल्याळम अशा 16 भाषा यायच्या. आश्चर्यास्पद गोष्ट अशी आहे की ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा पट्टाभिषेक होत होता त्यावेळी एक ब्रिटिश अधिकारी तिथे उपस्थित होता. जेव्हा तो ब्रिटिश अधिकारी आपला मनोगत व्यक्त करतेवेळी त्यांना सांगितलं की मी जितकी दिवसही संभाजी महाराजांबरोबर राहिलो, संभाजी महाराज माझ्याशी इंग्लिशमध्ये संवाद करत होते. कुठल्या भाषेमध्ये? इंग्लिश. संभाजी महाराजांना इंग्लिश भाषा सुद्धा येत होती. जेव्हा शिवाजी महाराजांचं पट्टाभिषेक झालं त्याच्या काही दिवसानंतर रायगडातून फार लांब एक गाव आहे, धूर एक गाव आहे, त्या गावामध्ये 12 वर्षाचा एक मुलगा राहत होता. तो फार सुंदर छान कवी होता आणि तो सुंदर कवन लिहित होता. त्या 12 वर्षाच्या मुलाच्या मनात एक अशी इच्छा झाली की मी छत्रपती शिवाजी महाराजांचं साक्षात दर्शन घेतलं पाहिजे. अशी इच्छा ज्यावेळी त्या मुलाच्या मनात आली त्यावेळी तो घराबाहेर पडला. आजूबाजूला विचारू लागला शिवाजी महाराज कुठे राहतात. गावाबाहेर पडला तेव्हा त्याला एक व्यक्ती भेटतो. त्या मुलानं त्या व्यक्तीला विचारलं, मला शिवाजी महाराजांना भेटायची इच्छा झालेली आहे, तुम्ही मला सांगू शकता का शिवाजी महाराज कुठे राहतात. त्यावेळी त्या व्यक्तीने इतकं छान उत्तर दिलं की आमचे दैवत, आमचे छत्रपती, आमचा बाप त्या स्वर्गात राहतो. मुलाने खूप आश्चर्याने विचारलं, स्वर्गात? स्वर्ग कुठे आहे तुम्ही सांगू शकता का. व्यक्तीने सांगितलं की इथून थोड्या लांब गेल्यावर तुला एक गड दिसेल, त्या गडाचं नाव आहे रायगड, ज्याला आपण शिवरायांचं स्वर्गही म्हणतो. तो मुलगा धावत रायगडाकडे गेला, महाद्वाराशी पोचला. महाद्वाराकडे त्याला एक सेनापती भेटला. सेनापतीने विचारलं काय काम काढलं. तेव्हा तो मुलगा सांगतो की मला शिवाजी महाराजांना भेटायची इच्छा झालेली आहे, तुम्ही मला शिवाजी महाराजांची भेट करून देऊ शकता का. तेव्हा तो सेनापती सांगतो, मी ऐकलंय की तू फार छान कवी आहेस, तू शिवाजी महाराजांवरती एक छान कवन लिहून ये, मग मी तुला शिवाजी महाराजांची भेट करून देतो. तो मुलगा घरी परतला. 10 दिवसानंतर तो पुन्हा त्या सेनापतीकडे गेला आणि म्हणाला, तुम्ही सांगितलेल्याप्रमाणे मी महाराजांवरती कवन लिहून आलेलो आहे, आता तरी मला शिवाजी महाराजांची भेट करून द्या. त्यावेळी तो सेनापती त्या मुलाचा हात धरून थेट शिवाजी महाराजांच्या आस्थानात गेला. त्या मुलांना जेव्हा शिवाजी महाराजांना रत्नसिंहासनामध्ये बसलेलं पाहून त्या मुलाला इतका आनंद झाला की तो आनंद आपण शब्दामध्ये वर्णन करू शकत नाही. इतका आनंद त्या मुलाला झाला. महाराजांनी प्रणाम केलं, त्या दोघांनीही प्रणाम केलं, सेनापतींनी आणि त्या मुलांना. तेव्हा महाराजांना विचारलं, हा कोण. सेनापतींनी सांगितलं, महाराज हा गेल्या 10 दिवसांपूर्वी माझ्याकडे आलेला आणि म्हणाला मला महाराजांशी भेटायचं आहे. त्यावेळी मी सांगितलं तू महाराजांवरती एक सुंदर कवन लिहून ये, मग मी तुला महाराजांशी भेट करून देतो. हे कवन जे आहे तुम्ही ऐकलं असेल, स्टेटसवरती पण ऐकलं असेल, यूट्यूबवरती पण ऐकलं असेल. मी सर्वांना नम्र विनंती करतो की जेव्हा मी हे कवन सादर करतो तेव्हा तुम्ही प्रत्येकाने टाळी वाजवून या गाण्याला स्फूर्ती द्यावी. इंद्रजिमी जंब पर बाढ़ वसु वंब पर रावणस दंब पर रघुकुल राग है पौन बारी पाह पर शंभुरथी नाह पर जो सहस्त्र बाह पर राम द्विजराज है गावा द्रुमदंड पर चित्ता मृग झंड पर भूषण तुंड पर जैसे मृगराज है तेज तमी यंस पर कान्हा जिमी कंस पर यो मलिच बंस पर शेर शिवराज है. हे गाणं साक्षात शिवाजी महाराजांच्या उपस्थितीमध्ये गायलेलं होतं. कवी श्री भूषण यांनी गायलेलं होतं. हे गाणं ऐकलं तर आमच्या अंगाला काटा येतो. हे गाणं इतकं सुंदर आणि इतकं मधुर आहे की याला आपण शब्दामध्ये वर्णन करू शकत नाही. जर शिवाजी महाराज असे असतील तर त्यांची सेना कशी असेल.
कल्पना करा की महाराज असे असतील तर त्यांची सेना कशी असावी. सेनाबद्दल वर्णन करताना मी एक छोटं कवन सांगू इच्छितो. 62 किलोची तलवार वाजतो त्याचं नाव यसाजी. 62 किलोची तलवार वाजतो त्याचं नाव यसाजी. 2000 लोकांबरोबर एकटा खिंड लढतो त्याचं नाव बाजी. हात तुटला तरी लढत राहतो त्याचं नाव तानाजी. 8 तासामध्ये दिल्लीवरून पुण्याला घोडा आणतो त्याचं नाव संताजी. 1.5 तासामध्ये दुश्मनाला पळत चढतो त्याचं नाव धनाजी. वाघाला फाडतो त्याचं नाव संभाजी. आणि या सर्वांना एकत्र करून स्वराज्य निर्माण करतो त्याचं नाव शिवाजी. ज्यावेळी शिवाजी महाराजांना शाहिस्तेखानाची बोटं छाटली होती त्यावेळी शाहिस्तेखान तिथून कसाबसा करून पलायन करून जेव्हा तो आपल्या महलला पोचला तेव्हा त्याची बहीण आली आणि म्हणाली, भाई भाई शिवा ने हमारे बहन को अगवा कर लिया. भाई शिवा ने हमारे बहन को अगवा कर लिया. त्यावेळी शाहिस्तेखान म्हणतो, चुप कर पगली. अरे पगली तो चुप कर. ये शिवा किसी की उंगलियां काट सकता है. ये शिवा किसी की उंगलियां काट सकता है. मन करे तो किसी की गर्दन उड़ा सकता है. ये शिवा किसी की उंगलियां काट सकता है. मन करे तो किसी की गर्दन उड़ा सकता है. लेकिन ये शिवा कभी किसी पराई स्त्री या उसकी बेटी को छू नहीं सकता. सर्वांना माहित असल्याप्रमाणे 3 एप्रिल 1680 रोजी रायगडवरती शिवाजी महाराजांचं देहांत झालं. ज्यावेळी त्यांचं देहांत झालं त्यावेळी औरंगजेबचा एक गुप्तचर ही बातमी घेऊन औरंगजेबाकडे गेला. तो म्हणाला, हुजूर हुजूर आपकी इच्छा पूरी हुई वो नर्क गया. हुजूर आपकी इच्छा पूरी हुई वो नर्क गया. कौन नर्क गया. सेनापती गुप्तचर सांगतो, हुजूर शिवा मर गया. हुजूर शिवा मर गया. त्यावेळी औरंगजेब आपली पगडी काढतो आणि ज्या स्थानी तो नमाज पडत होता त्या स्थानी जातो आणि आपली पगडी खाली ठेवतो आणि म्हणतो, या खुदा तू अपने सारे दरवाजे खुले रख. या खुदा तू अपने सारे दरवाजे खुले रख क्योंकि तेरा नेक बंदा तेरे पास आ रहा है. उसे नर्क नहीं उसे स्वर्ग देना. उसे नर्क नहीं उसे स्वर्ग देना. जरूरत पड़ी तो मुझे नर्क देना लेकिन उसे स्वर्ग देना. अशा या सुंदर क्षणी व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांनी या शुभ सोहळ्यावर मला 2-3 शब्द बोलण्यासाठी संधी दिल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे हृदयापासून आभार मानतो. त्याचबरोबर माझे 2 शब्द पूर्ण करतो. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. राजमाता जिजाऊ की जय. हिंदू धर्म की जय. गो माता की जय. हिंदू राष्ट्र की जय.